सो वाईट बॉल. 4 रन स्कोर कार्ड वरती लागलात. डू ऑर डायची मॅच. जितना कंपल्सरी आहे या मॅच मध्ये. तर IGPL मध्ये आपल्या टीमला ठेवायचं आहे तर जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. दर्जेदार गोलंदाज आहे हा. एक क्लास गोलंदाजी याच्या माध्यमातून प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन टाकण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो जितू गोलंदाजी मार्क वरती बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती बशीर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अल्पेश. शफल झाले मात्र त्यांना शफल मुवमेंट वरती खेळवलं या बॉल वरती. जेवढं जास्त शफल तेवढं जास्त बाहेर पडल्यानंतर अजून बाहेर निघाला बॉल. व्हॉट अ बॉल. मॅजिकल डिलिव्हरी लेफ्टी बॉलरचा. ओव्हर झाले. लेफ्टी बॉलर साठी ड्रीम बॉल होता हा. बॅट्समनला उभा ठेवला या बॉल वरती. पडल्यानंतर ज्या अँगलने बॉल कट झाला कोणतंच उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर बॉल होता. लेफ्टी बॉलर इज ऑलवेज अ ट्रीट टू वॉच. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला बघतो की लेफ्टी बॉलरचा दबदबा असतो कारण की त्यांच्याकडे नॅचरल कट असतो, नॅचरल व्हेरिएशन असतो. बॉल पडल्यानंतर त्यांचा एक अँगलने बाहेर निघतो आणि तीच गोलंदाजी जितू यांची बघायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती त्यांनी. बडे मॅच का बडा खिलाडी जितू. चिनराज बॉलिंग साठी चिनराज. धावा झाल्यात त्या फक्त 4. चिनराज टू अल्पेश आणि अल्पेशच्या स्लॉट मध्ये हा बॉल होता मात्र ती ते कॅच ड्रॉप केली आहे. धावा मिळतील त्या 2. बॉलर हात लावतात डोक्याला मात्र काही होणार नाही. हात लावून जो बीत गया वो अभी बीत गया. उसको पीछे छोड़ के आगे बढ़ना पड़ेगा. सुंदर बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगल्या टप्प्यावरती पडल्यानंतर थोडा अजून बाहेर निघाला. अनप्लेएबल बॉल बघायला मिळाला. या वेळेला लेट केले. या आधीचा बॉल ओळखला होता की कोणत्या टाईपचा गोलंदाज प्रयत्न करतो बॉल टाकण्याचा आणि बॉलच्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉल वरती 2 धावा मिळाल्या. जेवढे जास्त 2 धावा येतात तेवढं टार्गेट चांगलं बघायला मिळतं जर त्याला एक चौकार षटकाराची साथ मिळाली. आणि ते अल्पेश त्यांच्याकडे तो क्लास आहे. अल्पेश यांच्याकडे त्या स्किल्स आहेत बॅटिंगच्या. ओ रायझिंग बॉल. सुंदर चेंडू बघायला मिळाला. या वेळेला सुद्धा बीट केलंय. तिकडे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती कॉलिंग चुकलंय. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालाय. पहिला फलंदाज डगआउटच्या दिशेने रनआउट स्वरूपात बशीर बाद झालाय. मात्र गोलंदाजी चिनराज यांची गोलंदाजी जी बघायला मिळते एका टप्प्यावरती आउटसाइड द ऑफ स्टंप. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव गोलंदाजी मैदानामध्ये होतीये. एकाच टप्प्यावरती खेळवतात फलंदाजांना. पहिल्या जितू यांनी जो ऑफ कटर वरती कटर बघायला मिळाले त्यानंतर मात्र आता एकाच अँगलने राईट आर्म राऊंडच्या अँगलने बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट. कुमार बॉल वरती आल्यात. फील्ड करतील, फेकतील तोपर्यंत मिळाले ते सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेलाय. धावा लागला स्कोर कार्ड वरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन. पहिला 2 ओव्हर सुंदर पद्धतीने हाताळल्या. पहिली ओव्हर हाताळली जितू यांनी, दुसरी ओव्हर हाताळली चिनराज यांनी.
मॅच इम्पॉर्टंट आहे, मॅच डू ऑर डाय. ही मॅच जिंकलो तर आपली स्ट्रीक, आपली लढत मैदानामध्ये जारी राहणार आहे. आणि जर हारलो तर या टुर्नामेंट मधनं आपल्याला माघार घ्यावी लागेल. या टुर्नामेंट मध्ये आपल्याला बाहेरचा रस्ता घ्यावा लागेल. हे ओळखलंय गोलंदाजाने. मात्र पहिल्या 2 ओव्हर ज्या प्रकारे टाकल्या, येणार 3 गोलंदाज त्याच प्रकारे गोलंदाजी करणार का, की आता मात्र गिअर चेंज करून, गिअर शिफ्ट करून अल्पेश आणि विशाल फलंदाजी करणार. विशाल यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. विशाल ज्यांच्यासाठी हे होम ग्राउंड आहे, ज्यांनी बऱ्याच मॅचेस मध्ये आपल्या टीमला अशा अडचणच्या सिच्युएशन मधून बाहेर काढलाय, ते विशाल कशा प्रकारे बॅटिंग करणार. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अल्पेश मॅचला कोणत्याही सिच्युएशन मधून बाहेर काढण्याची क्षमता आपल्या टीमला जो खेळाडू ठेवतो तो अल्पेश. टीमचा सिक्सर किंग मात्र आज थोडासा लडखडत खेळतोय, पाहिजे असं मोमेंटम मिळालं नाहीये. गोलंदाजी मार्क वरती सेजूभाई. हो, लोवर फुल टॉस, परफेक्ट एक्झिक्युशन गोलंदाजाचं, ज्याला ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेला. सिंगल मिळाली, सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 10 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पूर्णतः बांधून ठेवलंय गोलंदाजाने फलंदाजांना. हो, अजून एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर. सुंदर गोलंदाजी, ज्या प्रकारे गोलंदाजी होतीये, विकेट घेण्याचा कोणताही मोह नाहीये इथे. फक्त आपल्या टीमसाठी जेवढे जास्त डॉट बॉल टाकता येतील तो प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय. वॉट अ बॉल, स्लोअर बॉल. तिथे मात्र एक चेकी सिंगल धावून पूर्ण केली. स्लॉग स्वीप, धावा मिळतील त्या 2. तेरा रन स्कोर कार्ड वरती आहेत. क्या तेरा क्या मेरा. इथून मॅच जिंकायची आहे, मॅच बनवायची आहे. स्वामीनी 11 संघाला आता अल्पेश मैदानावरती चमकणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर तिकडे सिंगल मिळते. सिंगल जाणे 14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते. मात्र विशाल यांच्यामध्ये क्षमता आहे कोणत्याही क्षणी षटकार टोकण्याची. यावेळेला शॉर्टम पुल केला, तिकडे क्षेत्ररक्षक बॉल खालती आलेत. यावेळेला कोणती चुकी करत नाहीयेत. अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेला रवाना केलाय, ते म्हणजे सैजू यांच्या गोलंदाजीवरती. आणि आकाश, चांगला कॅच आकाश यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. 14 वरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतंय स्वामीनी 11 संघाचा. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ. त्या अडचणीमधून संघाला काढायचं असेल तर 40+ धावा स्कोर कार्ड वरती लावाव्या लागतील. त्यासाठी येणाऱ्या 12 बॉलला मॅक्सिमाइज करावं लागेल. 12 बॉल मध्ये अल्पेश जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे अल्पेश यांना. बॉलिंग चेंज, इम्ती भाई गोलंदाजीसाठी. इम्ती इम्तिसाल गोलंदाजीसाठी आल्यात. लेफ्टी बॉलर आहेत. 14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेला पुल केलाय. तिकडे फिल्डर बॉल वरती आलेत, पोचलेत तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त सिंगल. पूर्णतः रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय अल्पेशला या इनिंग मध्ये. आणि अल्पेशची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. अहमद, स्विंग अँड अ मिस, ब्लाइंड शॉट. या सिच्युएशनला तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाही आहात.
संघ तुमच्या अडचणीत आहे. 15 वरती स्कोर कार्ड आहे. कॅच खालती जितू, कोणती चुकी करणार नाही आहेत. अहमद सुद्धा होत आहेत बाद. 15 वरती अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेला रवाना केलाय. सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स सर्वच गोलंदाज करतायत JK टायगर्स संघासाठी. बॅटिंग साठी निवास मैदानामध्ये आलेत. सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये केलाय. सतरा रन स्कोर कार्ड वरती आहेत. शांत क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळत आहे. प्रेक्षक चौकार षटकार बघण्याच्या अपेक्षाने मैदानामध्ये येतात. त्यांच्या मात्र इकडे थोडस निराश केलं या मॅच मध्ये अल्पेश. अजूनही मैदानात उभे आहेत मात्र कामगिरी काही चांगली करू शकलेली नाही आहेत. जेवढे चेंडू बाकी आहेत जास्तीत जास्त वेळ 7 बॉल बाकी आहेत. सतरा रन स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला आजच्या दिवसातील सर्वात लांब वरचा षटकार आणि तो ठोकलाय अल्पेश या फलंदाजाने. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. वॉट अ हिट, माइटी हिट षटकार. छोटासा कमबॅक का होईना मात्र कमबॅक केलं स्वामीनी 11 संघाने. येणारे 6 बॉल कशा प्रकारे बॅटिंग करणार अल्पेश आणि त्यांच्या समवेत संघाचे ओनर निवास. फिल्डिंग टीम लवकर बॉलिंग चेंज करा आणि धावा लागला स्कोर कार्ड वरती 23. मी फिल्डिंग टीमला रिक्वेस्ट करेल, अंपायरला सुद्धा रिक्वेस्ट करेल फिल्डिंग लावायला सांगायचे. लगेच वेळ घेऊ नका. नॉट वेस्ट टाइम. कारण की आयुष्यात कोणतीही गोष्ट परत कमवता येते. पैसा असो हेल्थ असो कोणतीही गोष्ट परत कमवता येते. पात्र एकदा टाइम निघून गेला 23 निघून गेलेला टाइम तुम्हाला परत कधीच कमवता येऊ शकत नाहीये. निवास आणि अल्पेश ही जोडी मैदानात आहे. 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या ओव्हर मध्ये जर 40+ पर्यंत टार्गेट घेऊन जाऊ शकले तर चांगली लढत होईल मैदानामध्ये. निवास चांगल्या पद्धतीने खेळल्यात. तिकडे मात्र अल्पेश इंटरेस्टेड नाही. स्वतःवरती अल्पेश विश्वास दाखवतात. गोलंदाजी मार्क वरती कुमार आहेत. 24 रन स्कोर कार्ड वरती आहेत. हो इकडे मात्र एक वेगळाच नजर आपल्याला बघायला मिळाला. फुल बॅटच्या फ्लो नंतर बॅक ऑफ द बॅट ला बॉल लागून डॉट बॉल बघायला मिळाला अल्पेश. या वेळेला शॉर्ट ऑफ जैमचा फटका. चीते की चाल बाज की नजर और अल्पेश की बैटिंग पे कभी संदेह नहीं करते. कभी भी मात दे सकती है, कभी भी षटकार खींच सकता है फलंदाज. व्हाट अ हिट. बॉटम एंड खूप स्ट्रॉंग आहे. षटकार किंग उगाच त्याला नाव दिलेलं नाहीये. कोणत्याही मोमेंटला कोणत्याही सिच्युएशन मध्ये 6 मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये. 30 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला चेंडू बराच वेळ हवेत आहे.
क्षेत्ररक्षक बॉलला जज करेल करेल आणि अंपायर या बॉलवरती 2 रन्स. ओके. फ्री होम डिलिव्हरी होती. लॉलीपॉप बॉल होता ज्याच्यावरती तो षटकार घेचलाय. स्टँड अँड डिलिव्हर केला. या धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या आहेत. जीके टायगर्स संघ या पद्धतीने खेळ झाला पाहिजे. लेझी अप्रोच आता मैदानामध्ये बघायला मिळतोय. मात्र त्याच्यावर ते तुटून पडलाय अल्पेश. षटकार आलाय. 38 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती सुद्धा जर षटकार आला तर चांगला टोटल स्कोर कार्ड लागलं जाईल. मात्र अल्पेश या बॉलवरती काय करणार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसलाय. इथे मात्र एक्स्ट्राची 1 रन आपल्याला स्कोर कार्ड लागताना बघतीय. 39 धावा 39 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 39 रन्स 40चं टार्गेट तर सेट झालं. आता कुमार यांचा हा बॉल शॉर्ट पूल दोन्ही क्षेत्ररक्षक मधून सरळ सरळ एका स्ट्रेट लाईन मध्ये स्ट्रेट लाईक ॲरो जसा बाण निघतो धनुष्यबाणामधून तसाच हा फटका अल्पेश यांच्या. यासाठीच मी म्हटलं होतं चीते की चाल बाज की नजर और अल्पेश की 6 सीटिंग कैपेबिलिटी पे कभी संदेह नहीं करते. कभी भी मैच दे सकता है. आणि ते 3 षटकार या निर्णायक ओव्हर मध्ये आलेत. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 45. येणारे 30 बॉल 46 धावांचं टार्गेट ठेवलं. अल्पेश वॉट अ परफॉर्मन्स. एकटा बॅटिंग गेला. एकटा टायगर साठी सारखा मैदानामध्ये लढलाय. मात्र त्याला जस्टिस करायचं असेल तर या धावा डिफेंड कराव्या लागतील. वेल प्लेड अल्पेश. मात्र अजून काम बाकी काम पूर्ण झालेलं नाहीये. काम बाकी आहे कारण की धावा या डिफेंड सुद्धा करायच्यात आणि त्या धावा बनवायच्या. जीके टायगर्स या ओव्हर मध्ये बऱ्याच धावा खर्च केल्या. 3 षटकार 1 डबल 1 सिंगल 1 वाईड. या 45 धावांमधील 40 रन एकटा अल्पेशने बनवलेत मैदानामध्ये. आता मात्र एक नव संजीवनी आशेची नवीन किरण दाखवणारी ही बॅटिंग अल्पेश यांची मैदानामध्ये बघायला मिळाली. एक चान्स आपल्या टीमला दिलाय हा धावा बनवून स्कोर कार्ड वरती धावा लावून आपल्या टीमला या टुर्नामेंट मध्ये जिवंत ठेवण्याचा. त्याच्या ऑपोजिट मध्ये जीके टायगर्स संघ या धावा बनवाव्या लागतील 30 बॉल मध्ये. आता 46 आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे. 45 धावा. 43 आतापर्यंतचा बेस्ट होता. आता 45 लागल्यात.
बॉलिंग मार्क वरती अहमद. सेकंड इनिंगला सुरुवात होते. थोडं फास्ट खेळा, मी विनंती करेल फिल्डिंग टीम. थोडा फास्ट खेळा, बराच वेळ लागतो आपल्याला इनिंग ब्रेक नंतर सेकंड इनिंगला चालू व्हायला. इतका वेळ घेऊ नका. मॅच इम्पॉर्टंट आहे, डू डायची मॅच. 30 बॉल 46 धाव बनवायचे आहेत. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खालती क्षेत्ररक्षक स्वतःला पडले दडले, मात्र कॅच घेऊ शकलेले नाही आहेत. कॉलिंग सुद्धा चुकली, जिकडे अल्पेश यांनी कॅच वरती येणं गरजेचं होतं. तिकडे 38 सर्कल मधले फिल्डर कॅचचा अटेम्प्ट केला होता. पहिल्याच बॉल वरती संघाचे कर्णधार राहुल यांना एक जीवदान मिळते. हाफ चान्स होता. सुंदर बॉल. चिंद्राज डॉट बॉल आलाय. लास्ट ओव्हर पर्यंत फ्रंट फूट वरती होता फिल्डिंग करणारा बॅटिंग करणारा टीम, मात्र लास्ट ओव्हर मध्ये आलेल्या रन्स पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आल्यात. रंग भरल्या मॅच मध्ये, रोमांच भरल्या मॅच मध्ये, हाय व्होल्टेज बनवलाय मॅचला. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. 1 रन स्कोर कार्ड वरती आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. वडा यॉर्कर, मात्र इथे LBW स्वरूपात फलंदाज बाद नाहीये, ज्यामुळे आज बरेचसे फलंदाज त्यांना जीवदान मिळालंय. बरेचसे सिंपल डिसिजन होते अंपायर साठी, मात्र तिकडे आपण रूल बुक मध्ये हा रूल ठेवलेला नाहीये. आवी दादा यांची सुद्धा आता बरीच मेहनत आपल्याला अंपायर स्वरूपात बघायला मिळते. अहमद यांचा हा बॉल. फलंदाज फक्त बॅट फिरवत राहिल्यात. सुंदर सुरुवात. ज्या प्रकारे जितू यांची ओव्हर पहिल्या इनिंग मध्ये बघत होतो आपण, त्याच प्रकारची ओव्हर अहमद यांची आपण बघतोय. सुंदर बॉलिंग. गती परिवर्तन, स्लोवर बॉलचा वापर. बॅट्समॅनला फक्त बघत ठेवलंय. एखाद्या क्रिकेट प्रेमीला, एखाद्या गोलंदाज, युवा गोलंदाजाला प्रेमात पडला अशी गोलंदाजी मैदानामध्ये आपला फॅन बनवेल अशी गोलंदाजी अहमद यांची मैदानामध्ये बघायला मिळते. कधी स्लोवर तर कधी फास्ट. हो, पायावरचा बॉल फ्लिक केला. तिकडे बिलाल बॉल वरती येतात, फील्ड करतील तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल आणि सिंगल. 3 रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. येणारे 24 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 43 रन्स टू विन. विन इज कंपल्सरी या मॅच मध्ये. जिंकणारी टीम त्यांचा प्रवास जारी राहील या टुर्नामेंट मध्ये, आणि जी टीम हारेल ती मात्र आता त्यांच्या बॅग्स पॅक करून घरच्या दिशेने रवाना होईल. या टुर्नामेंट मधून बाहेरचा रस्ता त्यांना बघायला मिळेल. खूप लवकर प्रवास त्यांचा संपेल. वार पे पलटवार, ईट का जवाब पत्थर से देना होगा. बिलाल आलेत गोलंदाजीसाठी, मात्र राहुल, शाहरुख खान यांचा डायलॉग आहे, राहुल नाम तो सुनाई होगा. आणि असं जर बोलायचं असेल राहुल यांना मैदानामध्ये दाखवायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती बिलाल आतापर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते, आता गेले तर बॉलिंग साठी. पहिल्याच बॉल वरती कन्सिडर करतात सिंगल. सिंगलच्या सहाय्याने 4 रन स्कोर कार्ड वरती. सिंगल डबल. तर या 24 बॉल मध्ये, येणाऱ्या 23 बॉल मध्ये 42 धावा बनवायचे आहेत, तर एका फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल. सुंदर पद्धतीने लेग साइडला बॉल वळवलाय, मात्र तिकडे बॉल वॉलला लागून आतमध्ये येतोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मिळत आहे त्या 2 धावा.
6 रन स्कोर कार्ड वरती आहेत. इनसाइड आउटचा फटका. तिकडे निवास बॉल पर्यंत पोहोचतायत. फील्ड करतील तोपर्यंत मिळतीये त्या 2 धावा. ह्या 2-2 रन्सने आता स्कोर कार्ड पुढे चाललाय. रन्स स्कोर कार्ड वरती 8 रन्स. हा पायावरच्या बॉलला सुंदर पद्धतीने दिशा दिलेली एक साइडला धावा मिळतील. 2-10 रन स्कोर कार्ड वरती आहेत. बिलाल चांगले प्रयत्न करतायत मात्र फलंदाजाने ओळखलंय सिंगल पेक्षा डबल कधीही बरी या मैदानावरती आणि त्या 2-2 रन्सचा प्रयत्न. चिनराज यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होतोय. सिंगल आले या बॉल वरती. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला मात्र स्लॉट मधल्या बॉलला आउट ऑफ द प्लॉट पाठवलंय राहुल या फलंदाजाने. लास्ट बॉल वरती षटकार कन्सिडर केलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने 17 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 18 बॉल आणि 29 धावा. वाट बघत होते त्यांच्या स्लॉट मध्ये कधी बॉल येईल आणि ज्या प्रकारे त्यांनी या बॉलला बनवलं. यॉर्करला थोडे मागे जाऊन मागे सरसावले. स्टंपच्या जवळ गेले आणि तिथून मात्र कन्वर्ट केलं या बॉल यॉर्करला स्लॉट बॉल मध्ये आणि त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवला 6 धाव्यांसाठी. संघाचा कर्णधार आता मात्र चांगली कामगिरी करतोय. या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धाव होत्या त्या फक्त 3. या ओव्हरमध्ये 14 रन झाल्या. 17 रन स्कोर कार्ड वरती. 18 बॉल 29. मॅच आता मात्र कोणत्याही दिशेला जाऊ शकते. 18 बॉल 29. 11 रनचा डिफरन्स आहे. मात्र जर तुम्हाला टुर्नामेंट मध्ये स्वतःच्या टीमला बनवून ठेवायचं आहे, जर जिवंत ठेवायचं आहे तर 18 बॉल मध्ये या धावा बनवाव्या लागतील. 18 बॉल आणि अठरा बॉल 29. 18 बॉल 29 रन्स टू विन. ओपनिंगची जोडी चिनराज आणि राहुल. 17 रन्स 2 ओव्हर मध्ये बनवल्यात. 18 बॉल मध्ये 29 बनवायचे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. सतरा बॉल 29. सोळा बॉल मध्ये 28. 18 रन स्कोर कार्ड वरती लागलात. 18 रन्स. हा सुंदर पद्धतीने लोअर फुल टॉसला स्लॉक स्वीप मध्ये कन्वर्ट केला. धावा मिळाला 2. 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 15 बॉल आणि 26 रनची गरज आहे. 15 मध्ये 26. राहुल जबाबदारीने फलंदाजी करतायत. ज्या प्रकारे आता मात्र त्यांची इनिंग बघायला मिळते, ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग बघायला मिळते, मॅचची जबाबदारी पूर्णतः घेतात कॅप्टन. हो, जेवढ्या वेगाने बॉल टाकलाय तेवढ्याच वेगाने चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचवलंय. टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती लीड करतोय आपल्या टीमला विजयाच्या दिशेने. चांगली फटकेबाजी.
पहिल्या इनिंग मध्ये अल्पेश याने बरेचसे षटकार खेचले होते. याला म्हणतात की गिव्हिंग द टेस्ट ऑफ हिज ओन मेडिसिन. त्यांच्यावरती सुद्धा आक्रमण मैदानामध्ये बघायला मिळत आहे. आणि आता मात्र राहुल जैसे हमने कहा नाम तो सुना ही होगा, आणि आता मात्र त्याची दखल घ्यायला लावतायत मैदानामध्ये. स्लोअर बॉल, उसको पड़ा भी और उसको जड़ा भी. अजून एक IPL सीझन 2 ब्रँडेड षटकार राहुल यांच्या बॅट मधून. गेम चेंजर इनिंग या मॅच मध्ये पेश करतोय संघाचा कर्णधार राहुल. या षटकाराने स्कोरकडे धावा लागल्यात त्या 32. शॉर्ट बॉल, पुल, चेंडू झालाय गुल. षटकार हॅट्रिक राहुल यांच्या बॅट मधून. IPL सीझन 2 ची पहिली षटकार हॅट्रिक खेचली राहुल या फलंदाजाने. एकदा दोन धडा झाला पाहिजे राहुल यांच्यासाठी. 38 रन स्कोर कार्ड वरती. जेवढ्या धावा बनवल्या त्यातल्या अर्ध्या खर्च सुद्धा केल्या त्या ओव्हर मध्ये अल्पेश यांनी. इसको कहते हैं नेले पे देला, ईट का जवाब पत्थर से, वार पे पलटवार. निवास गोलंदाजी मार्कसाठी वरती आलेत. 39 रन स्कोर कार्ड वरती. 11 बॉल 7 रन. ह्या मॅच मध्ये आपल्याला बरेच रन बघायला मिळाले. पहिले इनिंग लढकत होते. अल्पेश यांनी ते 3 षटकार खेचले. तिथून कमबॅक. पुढे सरसावले, फुलटॉस बनवला बॉलला आणि या बॉलला डिलिव्हर केले 6 धावेंसाठी. लगातारचा 4था षटकार राहुल यांच्या बॅट मधून आलाय. 1 रनची गरज आहे फक्त मैदानामध्ये. फुल टॉस, फुल टोल, 5 बॉल 5 षटकार. डू ऑर डाय मॅच मध्ये वन साइड हिरो या मॅचचा ठरलाय तो संघाचा कर्णधार राहुल. इसको कहते हैं बॅटिंग, इसको कहते हैं कॅप्टन्स इनिंग. जेव्हा संघ सर्वात जास्त अडचणीमध्ये सापडलाय, जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती, त्या गरजेवरती धावत आलाय तो म्हणजे आपल्या संघाचा कर्णधार राहुल. आणि या स्वामीनी 11 संघाचा खेळ इथेच